तर तो तुझ्यासाठी कसं करेल? बरोबर आहे की चूक आहे मंडळी? मग लक्षात घ्या, संसार मी सोडा असं कोणालाच म्हणत नाहीये, संसार सोडायचाच नाहीये, कारण हे कर्तव्य त्या भगवंतानीच दिलेलं आहे. पण ते कर्तव्य करायचंय, पण ते कर्तव्य करताना त्या मायेमध्ये गुरफटायचं नाहीये. लक्षात घ्या, आपण सांगायचं, त्याला दाखवायचं की बाबा रे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, या मार्गाने जाशील तर असं असं होईल, ह्या मार्गाने जाशील तर असं असं होईल, हे दाखवायचं आणि त्याचं त्याला करू द्यायचं, हे कर्तव्य. पण मी सांगितलेलं तू केलं नाही, का बरं नाही केलं? नाही, करू द्या. तुम्हाला ठेच लागल्यावर तुम्ही शहाणे झाले ना, लागू द्या त्याला ठेच. मग अशा पद्धतीने संसारात राहिलं पाहिजे. मग हे कधी प्राप्त होते ही स्थिती? तर ही स्थिती प्राप्त होण्यासाठी महाराज म्हणतात की नाम घेतलं पाहिजे, अखंड ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. आज आपण नामाचं महत्व काल्याच्या रूपाने पाहतोय, तर हा आपल्या जीवनाचा काला झाला पाहिजे. मग त्यासाठी नामस्मरण अखंड केलं पाहिजे. मग नाम घ्यायचं कोणाचं? एवढे सारे देव आहे ना, आपण म्हणतो कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, पण मग हे सगळं जी ईश्वराच्या चरणाशी जे आपण विलीन कधी होऊ, तर यासाठी संतांनी एक खूप सुंदर अभंग म्हटलेला आहे. ते काय सांगतात? संत चरण राज लाभता सहज, संत चरण राज लाभता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, संत चरण राज लाभता सहज, संत चरण राज लाभता सहज, संत चरण राज लाभता सहज. तर संतांची कृपा झाली पाहिजे, आणि संतांची कृपा झाल्यावर ही सगळी स्थिती आपल्याला प्राप्त होते. पण संतांची कृपा होण्यासाठी काय सांगितलंय? अनंत नामाचा हा काला, नाम घेत राहिलं पाहिजे. ईश्वराचं नाम घेतलं तर संत. कारण लक्षात घ्या की गुरु शोधायचा नसतो, गुरु शोधून सापडत नाही, किंवा गुरु करायचा नसतो. गुरु का करायचा नाही? आज खूप मोठं फॅड झालेलं आहे की मी गुरु केले, मी गुरु केले. अहो मला सांगा, साधी व्यवहारातली एक गोष्ट आहे, मला सांगा, एखादं लेकरू जर म्हणत असेल की ही माझी आई आहे, त्यांनी काही होणार आहे का? त्या आईने म्हटलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे, तर त्या गोष्टीला महत्व आहे. बरोबर आहे ना? तरच तो स्वीकार आहे. तुम्ही कोणालाही आई म्हणा, ती आई होईल का? त्या आईने म्हटलं पाहिजे की हे माझं लेकरू आहे. अगदी तसंच आहे, संतांनी म्हटलं पाहिजे, त्या गुरुनी म्हटलं पाहिजे की हा माझा शिष्य आहे, तर ते खरे गुरु जीवनातले. नाही तर मी जर म्हटलं हे माझे गुरु, काय उपयोग आहे त्याला? मग गुरु शिष्यत्वाची पात्रता होण्यासाठी आपण अखंड ईश्वराचं नाव घ्यायचं, नामस्मरण करत राहा. एक वेळ अशी येईल की ते नाम तुम्हाला गुरुचरणी नेऊन पोहोचवेल, नक्कीच पोहोचवेल. एवढी ताकद आहे नामामध्ये. पण ते नाम श्रद्धेने पोहोचवा, ते नाम श्रद्धेने घ्या. तुम्हाला ते नामच गुरूंपाशी नेऊन पोहोचवेल. काही गरज नाही तुम्हाला गुरूंकडे जाण्याची. कारण ज्या पद्धतीने शिष्य गुरूंच्या शोधात असतो, त्याच पद्धतीने गुरु सुद्धा शिष्यांच्या शोधात असतात. ते शोधत असतात, त्यांना माहिती असतं की कोण योग्य वेळी कोण माझं शिष्य होणार आहे. पण जोपर्यंत अशुद्ध आत्मा आहे ना, तो आत्मा जोपर्यंत शुद्ध होत नाही, तोपर्यंत गुरु सुद्धा त्याला अनुग्रह देऊ शकत नाही. मग ते नाम घेतलं पाहिजे, आणि त्याच नामाचा काला हा जीवनाच्या शेवटी झाला पाहिजे. म्हणून हा सतत काला करायचा असतो. का बरं काला करायचा? कारण ह्या काल्यामध्ये आपण काय टाकतो बघा. काल्याचा अर्थ एक छोट्याशा शब्दात तुम्हाला सांगतो. काल्यामध्ये आपण कशाचा काला करतो? मगाशी सांगितलं मी तुम्हाला, लाह्या, मुरमुरे, फुटाणे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये दही, हे सगळं टाकतो, दही, दूध. पण मला सांगा, पहा महाराजांनी किती सुंदर अर्थ सांगितलाय. बीज भाजोनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. पोहे कशाचे बनवतात? तांदळाच्या. लाह्या कशाच्या बनवतात? धानाच्या, बरोबर. त्यानंतर मुरमुरे कशाचे बनवतात? तांदळाचे. आता त्या लाह्यांना, मुरमुऱ्यांना आणि फुटाणे कशाचे बनवतात?
जे आपला चणे जे असतात त्याचे फुटाणे बनवतात. पण समजा तुम्ही या चण्यांना, लाह्यांना आणि मुरमुऱ्याला पेरलं जमिनीमध्ये, झाड येईल का नाही येणार? ते तर तांदळाचेच आहे ना, ते तर चण्याचेच आहे, झाड तर यायला पाहिजे, का नाही येणार? बघा तत्व किती मोठं आहे. संतांनी प्रत्येक गोष्ट जी केलेली आहे त्याला इतकं महत्व आहे, त्याचं ज्ञान आपल्याला नाही आहे. लक्षात घ्या. चणे पेरले तर झाड येईल, तांदूळ पेरला तर झाड येईल, धान पेरलं तर झाड येईल. मग धानाचीच लाही आहे, त्या चण्याचेच फुटाणे आहे, मग का येत नाही झाड? बीज भाजोनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. साधनेच्या तपानी स्वतःला इतकं तापवायचं, इतकं तापून घ्यायचंय की आपली लाही झाली पाहिजे. ती लाही पुन्हा जन्माला येणार नाही, कारण ती जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेली आहे. मग आपल्याला आपल्या जीवनाची अशी लाही करायची आहे. आणि त्यासाठी संसार करत असताना संसारात क्षणोक्षणी पदोपदी अखंड ईश्वराचं नाम घ्यायचं. म्हणून तुकाराम महाराज आपल्या मूळ पदामध्ये म्हणतात, अनंत नामाचा हा काला, अनंत नामाचा